आज माने साहेब एक गरिबी परिस्थितीमधून आपली निवडणूक लढवत आहेत. आता तुम्हाला सांगतो, आता आपल्या घराला लक्ष्मी पण येणार आहे. लक्ष्मी पण आलेली सोडू नका. हो, कुणी जर दिलं तर त्याला नाही म्हणायचं नाही, पण सरस्वतीलाही सोडू नका नंतर. का बरं तर आपल्या वार्डातला, आपल्या जवळचा उमेदवार एक गरिबी परिस्थितीमधून जे निवडणूक लढवतोय. आता तुम्ही बघा, एकदा निवडून गेले हे परत काही येणार नाही. आणि ज्यांनी पैसे दिले तर तुम्हाला त्यांचं काम बी विचारायला अधिकार राहणार नाही. पण आपल्याला नगर परिषदेमध्ये एक हक्काचा माणूस म्हणून आपल्याला माने साहेबाला सिलाई मशीनचं जे 5व्या नंबरचं बटन दाबून आपल्याला निवडून द्यायचं आहे. कारण किती बजेट आले आपल्या गोरगरिबाला का माहिती राहते, माहिती राहणार. किती बजेट खर्च आले ते पण माहिती राहणार. आणि ज्याने पैसे दिले ते काम काही करणार, त्याचे पैसे निघाल्याशिवाय माहिती आहे का आपला कुठलाही विकास होणार. आता बघा, आडव्या रस्त्याचे कामं झालेले नाहीत, नाल्याचे कामं झालेले नाहीत, पाणी 10-10 दिवसाला आपल्याला उदगीरला मिळते. पण पैसे दिल्यावर कसं आहे माहिती आहे का, ते पण बोलू दे ना. आणि आपला पण तेवढा अधिकार राही ना की त्याला माहिती आहे पैसे दिला बघ पैसे घेऊन. पण कसं आहे माहिती आहे का, बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानामधून एकच हक्क दिलेला आहे मतदानाचा. लक्षात घ्या, त्याचा उपयोग आपण जर पैसे देऊन जर विकत देत असलो मतदान, तर त्याचा अर्थच काही नाही. तुम्हाला सांगतो, त्याचा अर्थच काही निघत नाही. मतदानाचा आपल्याला जीवनामध्ये एकच अधिकार आहे, तो जो चांगला माणूस आपण निवडायचा. हो, माणूस का बरं द्यायचा आहे का, तर आपले 40 उमेदवार तिथून निवडून जाणार आहेत आपल्या सगळ्या उदगीर मधून. तर त्याच्यामध्ये एक तरी माणूस आपला जावं की जो प्रश्न विचारणार राहतो तिथे, किंवा 10 कोटी बजेट आलं तर कुठं घातलो, काय केलं त्याचं, आमच्या 14 प्रभाग क्रमांकामध्ये काय काय केलं तुम्ही काम. लाईटा आता बघा, कालपूर्वा लाईटा लावू लागते आपल्या वार्डामध्ये. म्हणजे निवडणुका आले की त्यांना सगळं दिसतंय, पण निवडणुका नसल्या ना ते तुमच्याकडे फिरकून बघणार, रामराम करणार नाहीत. पण इथं आता मानेसाहेब दररोजचे माणसं आहेत. हो, तर तुम्ही थोडंसं विचार करा आणि मतदानाला जातेवेळेस थोडं आपलं डोकं घेऊन जावा की खरोखरच आपल्या गरिबाला एक मतदान, 2 कोणीकडे बी द्या तुम्ही, आपलं काही देणं घेणं नाही. एक नगर अध्यक्ष आणि एक नगरसेवक कुठेही द्या, पण एक नगरसेवक आपला मानेसाहेब आणि 5व्या नंबरला सिलाई मशीनचं चिन्ह आहे. कृपा करून हात जोडून तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की एक मतदान द्यावं. एवढंच बोलून मी इथं थांबतो.